तुलसा अँड अदर्स वर्सेस दुर्गा टिया अँड अदर्सची जी काही केस सुप्रीम कोर्टामध्ये आली 2022मध्ये 2008मध्ये रजिस्टर झाले आणि या केसमध्ये जे काही गाईडलाईन दिले गेले त्याप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जे काही लोक असतील या लोकांसाठी एक वरदान ठरलं आहे. तर जे लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात किंवा संमतीने एकत्र राहून आपला हे करतात तर त्यांच्यासाठी ही केस अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या केसमध्ये जो कोणी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत की ज्यांचं वय मुलीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि मुलाचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे असे व्यक्ती एकत्र येऊन एकत्र राहू शकतात. आणि ह्या एकत्र राहिल्यानंतर जर त्यांचा या एकत्र राहण्यामुळे जर त्यांना काही मुलं जन्माला आली तर ते मुलं वैध असतील कायद्याच्या नजरेमध्ये आणि त्यांना हा वारसा कायदा किंवा इतर कायदे जे आहेत ते लागू पडतील. तर अपत्य हे वैध असतं, त्यांचे रिलेशन हे वैध आहे. त्यांनी लग्न जरी केलं नसेल आणि ते जर समाजासमोर नवरा आणि बायको अशा स्वरूपामध्ये जर राहत असतील तर त्यांना नवरा आणि बायको हेच ट्रीट केलं जात शकतं. तर ह्या काही गोष्टी ह्या लिव्ह इन रिलेशनशिप ॲक्टप्रमाणे आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये भारतामध्ये आज रोजी तरी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. फक्त याच्यात सुप्रीम कोर्टाचा या केसमध्ये काही गाईडलाईन आहेत आणि त्याप्रमाणे स्त्री किंवा पुरुष हे संमतीने एकत्र येऊन राहू शकतात. त्यांना वयाची अट जी आहे ती प्रिस्क्राईब केलेली आहे ती त्याने पाळली पाहिजे. त्याचबरोबर त्या दोघांची संमती याच्यामध्ये असलं पाहिजे. मग त्यांना बळजबरीने कोणी आलेलं असलं पाहिजे आणि त्यांनी त्यांचा जो काही एकत्र राहण्यामुळे जर त्यांना काही मुलं झाली तर त्यांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. असा हा महत्त्वाचा कायदा आजकालचा जीवनमान बदललेल्या पिढीसमोर किंवा जे शहरामध्ये वेगवेगळ्या विचारधारेची जी काही माणसं असतात मुलं असतात हे जर एकत्र येऊन कुठं राहत असतील तर ते आता काही बेकायदेशीर राहिलेलं नाही. परंतु याच्या संदर्भामध्ये कुठली कायदा जरी नसला तरी सुप्रीम कोर्टाचं ह्या केसमधलं जे गाईडलाईन आहे जे रुलिंग आहे त्याप्रमाणे हे जे काही रिलेशन्स आहे हे वैध आहे व्हॅलिड आहे. यांच्यातनं झालेलं जे काही जो काही रिलेशन आहे त्याला गैर मानता येणार नाही बेकायदेशीर मानता येणार नाही. धन्यवाद.